हाय एव्हरीवन, तर आज आहे डे 3 आणि आता वाजले आहेत 4:30. आज सकाळपासून मला ब्लॉग करायला अजिबात वेळ नाही भेटला. ऑफिसचं मी काम करत होते, तर आता मी ब्लॉग स्टार्ट करते. तर सकाळपासून मी जेवले पण नाही आहे, तर मी जाते जेवण बनवायला. तर डाळ फोडणी द्यायच्या आधी मी पापड तळून घेते, मग त्यात डाळ फोडणी. आणि मला माझ्या काकूने एवढे पापड दिलेत म्हणून आम्ही जास्त पापड खातो. तर अजून हे करते चकली आहे, तर चकली आपण ट्राय करू. अजून खूप जास्त व्हरायटी आहे, पण आता सगळे एवढे तळणं तर कोण खाणार नाही. एवढे थोडेसे थोडेच आता मी तळते. तर मी तुम्हाला दाखवते हा एवढाचा पापड तळल्यावर एवढा मोठा होतो, एवढा मोठा होतो. तरी आहे. हळद घालून घेतली आणि माझी फोडणी. तर आता याच्यात मी थोडंसं टाकते कोथिंबीर आणि खोबरं. गावाकडनं खूप नारळ आणलेत मी, त्यामुळे खोबऱ्याची कमी नाही आहे माझ्याकडे. सो माय डाळ इज रेडी. चल भूमिका जेव. भूमिका 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 सारे पापड. आज भाजी नाही, पापडांवरच काम चालायचं. भूमिका एक चमचा आण भातात. हां भात एवढी पातळ असं गेलं. पातळ म्हणजे सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं. काय म्हणजे काहीच नाही खाल्लं. आता जेवतो. घरी कोण खाल्लं? 5 वाजता. थोडेसे घरी आले, पण घरी काय पोट नाही भरत थोडे. हाय, तर ॲज वी डिसाइडेड, जे काकाने मला हे दिलेलं काय हां भाजीवाल्या काकाने दिलं काय ते दुधी दिलेला, दुधी भोपळा. तर त्याचा आता मी हलवा बनवणार आहे. तुम्हाला मी दाखवते रेसिपी. तर पहिलं मला बघायचं त्याच्यासाठी काय काय लागतं. मी जेप्टो करणार आहे. हाय, ते करते जेप्टो. पहिले रेसिपी बघून घे. आणि मी जे काही घरात सामान आहे तेच वापरणार नाही. जास्त काही बाहेरून नाही मागवणार. त्यामुळे छोटीशीच किसणी आहे ही वाली, त्याच्यावरच किसणार आहे. किसून झालं एवढं झालं. आता त्याच्यात पाणी पिऊन घ्यायचं. तर ह्या भेटते होत्या पाणी पिऊन. माझ्याकडे कॅमेरामन नाही, एकटीलाच करायला थोडंसं जुगाड करतात तिथे. आणि हा जोपर्यंत माझे 100 तरी सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत मी काहीच खर्च करणार नाही. आय मीन सोशल मीडिया इन्स्ट्रुमेंटवर, जसं की माईक स्टँड. तर मी खूप साऱ्या गोष्टी ह्या आधी ट्राय केल्या आहेत, जसं की ऑनलाईन बिझनेस, परत जिमला जाणं, रोज डेली वर्कआउट करणं, आणि मी एकही गोष्ट कंप्लीट केली नाही आहे. सो हे पण कधीपर्यंत चालेल मला माहीत नाही, त्यामुळे मी काहीच बाय करणार नाही. थोडंसं जुगाड़ करके ये सब करेंगे शूटिंग. सो दिस इज माय फर्स्ट बॉल. तर एवढे बॉल्स झाले तयार. सो लेट्स कुक इट. हाय, तर दूध नव्हतं आणि थोडेसे बदाम मी मागवले ऑनलाईन. जेप्टो केलं आहे. मला जायला खूप आळस येतो बाहेर. तर ते आल्यावर आपण नेक्स्ट रेसिपीकडे जाऊ. हाय, तर माझं जेप्टोची ऑर्डर आली आहे. आणि हे वाले मी बदाम मागवले, जे सगळ्यात जास्त स्वस्त होते ते वाले मी मागवले. नो एक्स्ट्रा खर्च. आणि मला काहीतरी फ्री मिळालं फ्री की चीज़ों का मतलब कुछ अलग ही होता है. डी प्रिपेयर ट्रीटमेंट
माझ्या तर काही कामाचं नाही आहे, कारण माझ्या केसांसाठी थोडे वेगळे शॅम्पू लावते मी. पण नाही, भूमिकाला देईन. आणि ये हॅपी मदर्स डे. आय मिस माय मॉम. चला नेक्स्ट रेसिपी, मूव टू द नेक्स्ट पार्ट विथ दिस. मला नाही माहिती कसं बनणार आहे आणि खाणारी पण मी एकटीच आहे. आणि इथे पण मला कॅमेरा सेटअप करायला लागणार आहे, कारण जेव्हा पण कधी तुम्ही नवीन गोष्ट ट्राय करता ना, मला सगळं स्वतःच करायला लागणार. कोणीही तुम्हाला हेल्प करायला येणार नाही येते. दिस इज माय सेटअप. सो हे मी इथे असं ठेवलं आहे आणि ह्याच्यावर मी तसं मोबाईल ठेवणार आहे. जोपर्यंत दूध तापतं तोपर्यंत मी हे कट करून घेते. दूध तापत ठेवलं मी. एवढी मोठी पिशवी दिसते याच्यात. काहीतरी खाली पडलं. बारीक गॅसवरच घेते. हे इन्ग्रेडियंट्स आहे जे मी यूज करणार आहे. साखर, हे दुधी आहे आणि हे बदाम आणि हे घी. पहिला आपण घी टाकून घेऊया. माहीत नाही किती टाकतात, अंदाजे टाकणार आहे. एवढं घी से घी टाकते मी. सो या घीमध्ये मी भाजून घेणार आहे बदाम. खूप सावधानीपूर्वक मला शूट करायला लागते. मेरा मोबाईल नया नया आहे गाईस. एक काम करते, थोडंसं झूम करते आणि तेल उडवते. तर मी भाजून घेते. माझ्या हालत तुम्ही बघू शकता किती घाम आलाय. खूप गरम होते. म्हणजे मी दूध हे करून घेतलं ते माझ्या बघा. एकट्याने व्हिडिओ शूट करणं आणि खूप डिफिकल्ट आहे. कढई करून तिकडे नाचते. अरे यार तिथे चालली. तर ह्याच्यात मी दूध होते. तर ह्याला आता आपण थोडा वेळ सोडूया. त्यातलं दूध आता ऑलमोस्ट कमी झालं आहे. आता हे पूर्ण आटलं की माझ्यात साखर टाकणार. त्याला आता मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये. चला भूमिकाला टेस्ट करूया दुधीचा हलवा. प्लीज थोडं मी गजरेचं दुधीचा हलवा करते. Oh my god. देखा गाइस, खाने पे ज्यादा ध्यान हो तो ऐसा रहता है. वो बहुत गरम है, ये वाला गरम है. थोडे बदाम जास्त घातलेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा, मस्त आलं. बाय बाय, दॅट्स इट फॉर टुडे. अब मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय.